बातमी येते नवी मुंबईतून। नवी मुंबईतल्या कृषी उत्पन्न बाजार समितीतल्या संचालक मंडळाला कायमचं बरखास्त करून बाजार समितीचा सारा कारभार सचिवांच्या हाती देण्याच्या हालचाली राज्य सरकारनं सुरू केल्यात। ॲग्रोवन या वृत्तपत्रानं दिलेल्या बातमीनुसार या बाजार समितीवर IAS दर्जाच्या अधिकाऱ्याची नेमणूक केली जाणार आहे। राज्य सरकारनं पणन विभागाला या संदर्भातला प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना दिल्या असून त्यासाठी आवश्यकतेनुसार पणन कायद्यात बदल करण्याचे निर्देशही देण्यात आल्याची माहिती या बातमीत सांगण्यात आली आहे। संदीप रामदास आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। संदीप, हे नवं धक्का तंत्र म्हणायचं का राज्य सरकारचं? दीपक, आपण पाहिलं होतं की शिखर बँक असेल त्यावेळेस ज्यावेळेस पृथ्वीराज चव्हाण हे मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्रात आले त्यावेळेस त्यांनी पहिल्यांदा कुठलं काम केलं असेल तर ते राष्ट्रवादीच्या आर्थिक नाड्या जिथं म्हणून आहेत असं वाटतं त्या सगळ्या आवळण्याचं काम केलं होतं। त्याची सुरुवात झाली होती शिखर बँकेपासून। तिथं प्रशासक नेमला 2000 कोटी जवळपास तोट्यात असलेली बँक ही नंतर आता नफ्यात आली असंही म्हणलं जातं। तर त्याच पद्धतीनं बाजार समित्यांवर जो आत्ता राष्ट्रवादीचा आणि काँग्रेसचा काही प्रमाणात पगडा आहे तर तो कमी करण्यासाठीची ही सगळ्यात मोठी एक खेळी असू शकते। मुंबई बाजार समिती वाशी मार्केट आपण ज्याला म्हणतो 10,000 कोटींपेक्षा जास्त उलाढाल आहे। किमान 150 कोटी म्हणजे आपण असं म्हणू शकतो की 25 ते 30% निव्वळ उत्पन्न जे आहे ते फक्त या एका बाजार समितीमधनं येतं। एवढ्या मोठ्या प्रमाणात शेतकरी शेतमालाची उलाढाल इथं होत असते। त्यामुळं जर का इथे 26 जणांचं हे संचालक मंडळ असतं दीपक, आणि अगेन वेगवेगळ्या पक्षांची प्रमुख मंडळी तिथं आहेत। तिथनं बरीच लोक पुढं आमदार आणि मंत्रिमंडळातही आपल्याला दिसली आहेत। तर या सगळा जो तिथला कारभार आहे असं म्हटलं जातं की 2013 साली ज्यावेळेस हे संचालक मंडळ तिथलं बरखास्त केलं आणि मनोज सौमिक यांची जी नियुक्ती तिथं केली गेली तर त्यांच्या अंडर जे 2 वर्षातला कारभार आहे तो बराच सुधारला। तर त्यामुळे तो अनुभव लक्षात घेता आता तिथं पुन्हा संचालक मंडळ का बसवायचं अशा पद्धतीचा विचार पण आहे। माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील संदीप आपल्यासोबत आहेत। पाटील साहेब, तुम्ही या निर्णयाचं स्वागत करता? नाही, मुळात त्यांनी काय निर्णय काय घेतलाय ही चर्चा आहे नुसती, पण त्यांनी बेसिकली निर्णय काय केलाय त्यांच्या दृष्टीने त्याने निर्णय असा घेतलाय की कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये संचालक मंडळ बरखास्त करून त्या ठिकाणी IAS दर्जाच्या सचिवांची नेमणूक करायची। कोणत्या मार्केट कमिटीमध्ये? तशा प्रकारच्या हालचाली सुरू केलेल्या आहेत। नाही, असं आहे, याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत की जी चर्चा आमच्या कानावर येते की या महाराष्ट्रामधल्या सर्वच कृषी उत्पन्न बाजार समित्या ज्या आहेत त्या सर्व कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये संचालक मंडळ बरखास्त करायचं आणि शासनाचा प्रतिनिधी किंवा नियुक्त काही लोकांची नेमणूक करायची अशी हालचाल चालू आहे असं समजतंय। वास्तविक पाहता खरं म्हणजे लोकशाहीमध्ये कृषी उत्पन्न बाजार समित्या ह्या शेतकऱ्यांच्या मालकीच्या आहेत आणि त्याचं फॉर्मेशन करताना शेतकऱ्यांच्या मालकीचं म्हणून हे फॉर्मेशन केलेलं आहे। सरकारचं ह्याच्यामध्ये कुठलंही शेअर्स किंवा कुठलंही भाग भांडवल नाहीये। आता अशा परिस्थितीमध्ये आणि महाराष्ट्रामधला जो काही शेतकऱ्यांचा जो काही जी प्रगती झाली त्याला कृषी उत्पन्न बाजार समित्या त्याला बहुतांशी त्याला कारणीभूत आहेत। आता एखाद्या मार्केट कमिटी जर चुकीचा व्यवहार चालत असेल तर त्याच्यावर तुम्ही नियमाप्रमाणे कारवाई करू शकता। काही सरकार आहे, शेवटी सरकारला तो अधिकार आहे। पण आता जी परिस्थिती आहे, एकतर ह्या नोटबंदीमुळे शेतमालाच्या किमती 50% पेक्षा खाली आलेल्या आहेत आणि व्यापारी शेतकऱ्यांचा माल घ्यायला तयार नाही कारण त्याच्याकडे चलन नाहीये। आज शेतकरी हवालदिल झालेला आहे। हे राहिलं एका बाजूला आणि असं काहीतरी नवीन विषय काढायचे आणि ह्या सगळ्या गोष्टीला बगल द्यायची, हे चाललेलं जे सरकारचं जे आहे ते हे चुकीचं आहे। याला आमचा तीव्र विरोध आहे। पाटील साहेब 2 गोष्टी आहेत। एक, तुम्ही जो म्हणालात तो बाकीच्या महाराष्ट्रातल्या ज्या बाजार समित्या आहेत तिथं शेतकऱ्यांना थेट मतदानाचा अधिकार देण्याच्या हालचाली किंवा त्या संबंधीचा निर्णय, आणि आत्ताचा जो आपण ज्याची चर्चा करतोय तो आहे मुंबईच्या वाशी बाजार समितीमधलं जे संचालक मंडळ आहे त्याच्या जागी थेट प्रशासकीय अधिकारी कायमस्वरूपी नेमायचा सचिव दर्जाचा। तर याच्यामुळे तुम्हाला असं वाटत नाही का की तिथे जे काही गैरकारभार होत होते किंवा जे संभाव्य होऊ शकतात तर त्याला थोडाफार लगाम बसेल असं वाटत नाही तुम्हाला? नाही, मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये IAS दर्जाचा अधिकारी नेमायची ही काही नवीन तरतूद नाहीये। सरकार नेमू शकतं, काही प्रॉब्लेम नाही। डेप्युटेशनवर मागं सुद्धा एक तांबेरे नावाचे सुद्धा एक अधिकारी तिथे नेमले होते। जंत्रे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सचिव म्हणून नेमले होते। असे अधिकारी त्या मुंबई APMC मध्ये नेमलेले होते, त्याबद्दल काही दुमत नाही। पण आता परिस्थिती अशी आहे की त्या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचा व्याप इतका मोठा आहे
आणि मला आठवतंय माझ्या काळात सुद्धा एकदा मी तिथलं ते बोर्ड आम्ही बरखास्त केलं होतं. काही चुकीच्या गोष्टी त्या बोर्डामध्ये घडल्या होत्या म्हणून कारवाई केली होती मी पणन मंत्री असताना सुद्धा. त्यामुळं तिथं ऍडमिनिस्ट्रेटिव्ह लेव्हलला काय निर्णय घ्यायचा तो हा सरकारचा अधिकार आहे. परंतु मला बेसिकली ह्यात माझा एक मुद्दा स्पष्ट आहे की ह्या संस्था शेतकऱ्यांच्या आहेत. काही केलं तरी सरकारने शेतकऱ्याच्या संस्थेला हात लावणे, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह लेव्हलला तुम्हाला काय निर्णय घ्यायचा तो सरकार म्हणून तुम्ही घेऊ शकता आणि तिथं अधिक पारदर्शीपणानं कारभार कसा करायचा आहे तो तुम्ही करू शकता, त्याबद्दल दुमत नाही. आणि पाटील साहेब जर का त्या जिथं शेतकऱ्यांचं हित जोपासणं अपेक्षित आहे तिथं ते जोपासलं जात नाही अशी भावना शेतकऱ्यांमध्ये असेल, मोठ्या प्रमाणात शेतकरी वर्गामध्ये असेल, त्याच्यात जर का सुधारणा होत असतील तर त्याला आपण त्याचं स्वागतच करायला पाहिजे असं तुम्हाला वाटत नाही का? तुम्ही ज्यावेळेस प्रशासकीय अधिकारी नेमला होता तेव्हापासून अजूनही 2 वर्ष झाली प्रशासकीय अधिकारी आहे आणि असा समज आहे की त्याच्यामुळे चांगलं जी काही 150 कोटी आपण आता म्हणतोय नफा असेल, कदाचित तो नफा वाढलेला असेल, त्याचे आकडे अजून सरकारने जाहीर केलेले नाही, तर त्याचा फायदा होईल असं वाटत नाही का शेतकऱ्यांनाच? नाही, शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये जो काय कुठं फायदा होत असेल आणि असा जर शेतकऱ्यांच्या फायद्याचा निर्णय असेल तर निश्चितपणानं आम्ही शेतकऱ्यांचे प्रतिनिधी आम्ही त्याचं स्वागत करू. पण होतंय काय माहिती का, हे कुठलेही निर्णय करताना त्याच्या पाठीमागे जो राजकीय हिडन अजेंडा जो असतो ना, आता नोटबंदीचं एक उदाहरण सांगतो. नोटबंदीचा निर्णय चांगला आहे. काय मांडलं गेलं की काळा पैशाला आवर घालण्यासाठी आम्ही नोटबंदी केली. काय घडलं या 70 दिवसामध्ये? कुठे गेला काळा पैसा? म्हणजे आता इथं सुद्धा आपण एखादा IAS अधिकारी नेमणार आणि काय सांगणार शेतकऱ्यांच्या फायद्याकरता. मध्ये आता पणन मंत्र्यांनी घोषणा केली. काय घोषणा केली की हा सगळा मधला आडते आम्ही काढला आणि मार्केटमध्ये फळे भाजीपाल्यांना आता शेष आकारला जाणार नाही. काय परिणाम झाले तुम्ही आज त्याचं इव्हॅल्युएशन करा. 40% भाव उतरले. 40%. पाटील साहेब तुम्ही सहकार मंत्री असताना शिखर बँकेचे आपण बघितलं की राष्ट्रवादीच्या कशा पद्धतीनं तुम्ही ऑलमोस्ट गोची केली, त्याच्यामध्ये तुम्ही सक्सेसफुल झालात तुम्ही आणि पृथ्वीराज चव्हाण. आता जर का तीच खेळी जर का मुंबई वाशी मार्केटसाठी करत असेल भाजप सरकार तर त्याचा तर तुम्हाला आनंद व्हायला पाहिजे ना की राष्ट्रवादीचं थोडंफार कुठेतरी नाड्या आवडल्या जात आहे. एक लक्षात ठेवा, राजकारण हे निवडणुकीच्या माध्यमातून केलं पाहिजे. मी आणि पृथ्वीराज चव्हाण वगैरे अशी कुठली आम्ही आकसानं कारवाई केली नव्हती. एखादी संस्था चुकीची चालली असेल आणि त्या संदर्भातला रिपोर्ट आला असेल तर ऍडमिनिस्ट्रेटिव्ह लेव्हलला कारवाई होती, हा भाग वेगळा. परंतु हे कोणाच्या तरी ताब्यात आहे आणि मग ती काढली जाते असे आनंद घेणाऱ्यापैकी मी कार्यकर्ता नाही. हा, शेतकऱ्यांच्या हिताच्या संदर्भामध्ये जर काही निर्णय होत असतील तर त्याचं मी निश्चितपणानं स्वागत करेल. एक आता आपण म्हणतो इथे एक IAS अधिकारी. त्यामुळे पाटील साहेब तुम्ही म्हणताय त्यानुसार की सरकार केवळ राजकारण करण्यासाठी ही सगळी खेळी करत आहे. खूप खूप धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. आणि यासोबतच आमचे प्रतिनिधी संदीप रामदासे होते. संदीप तुमचेही धन्यवाद.